आणि सुप्रभात मंडळी. आजचा आपला 57वा दिवस. 57व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, पहाट झालेली आहे. तर चला निघूयात आपण. सुंदर हा गाव होता सिलकंठ गाव. या सिलकंठ गावात आपण थांबलेलो रात्री विसाव्याला आणि सुंदर इथं सेवा होती. चला मस्त चाय घेऊया. बाबांनी चहासाठी आवाज दिला आहे, चहा घेऊन निघू. चला नर्मदे हात. चला चला मंडळी, आपला 57व्या दिवसाचा प्रवास सुरुवात झालेला आहे. पहाटे परत 6 वाजलेत आणि 6 वाजता आपण निघालेलो आहोत. चला खूप छान सुंदर प्रवास आजचा सुद्धा होणार आहे. आता आपल्याला भरपूर तीर्थ लागणार आहेत. तीर्थांचं दर्शन करत करत जाऊयात नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात. सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत. आरूढ हळूहळू आणि आपल्याला आपल्या आजच्या 57व्या दिवसाला शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. आता जास्त नाही, आपल्याला एक 1-1.5 किलोमीटर राहिलं आहे. निळकंठेश्वर महादेव मंदिर खूप सुंदर तीर्थ आहे तो. चला त्या तीर्थावर जाऊया, आपण दर्शन करूया, मग पुढं जाऊया. नर्मदे हर. किती चिमणे पहिले उडके सब चिमणे आहेत. चिमणे एवढे चिमणे खतरनाक. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपला निळकंठेश्वर मंदिर या साईडला निघून गेला आणि आपण आपल्याला हा नवीन रोड काढलाय परिक्रमावासियांना सरळ. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आकर शेवटी आपण एवढा फिरून निळकंठेश्वरला आलोच आहोत. नर्मदे हर. हर का हे यायचं नव्हतं, लय लांबून आम्हाला पडला हा फेरा. 3.5 किलोमीटरचा फेरा पडला आम्हाला. हां 3.5 किलोमीटर होतं. 1 किलोमीटर पण रोड बंद केले आणि बाहेरून रोड काढले नवीन. त्याच्यामुळं हा निळकंठेश्वर आपल्याला पडला. असून द्या, किती पडून द्या. चला मस्त खूप सुंदर दर्शन करूया नर्मदे हर. पहिल्यांदा असं काही नंदी पाहिलं आहे. हाँ ना, आगे भी देख लो आगे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. वापस तो आएंगे यहाँ पे. श्री विठ्ठल नर्मदे हर. वा ही माझी नर्मदा मैया. निळकंठेश्वर महादेव मंदिर बघा, अतिशय प्राचीन आणि अतिशय सुंदर हा शिवलिंग आहे. महाराजांना गोरे येत आवडतात. गोरे म्हणजे चिमण्या. चला दर्शन झालेलं आहे. आणखी एक नर्मदेश्वर महामंदिर आहे, ते पण पाहूया आपण. महादेव मंदिर नर्मदेश्वर छोटंसं आहे पण प्रेम खूप सुंदर आहे. ये देखो नंदी, देखो नंदी, देखो इतना छोटा मैंने पहली बार देखा है स्थापित. चला मंडळी, सुंदर असं आपलं निळकंठ महादेवाचं दर्शन झालेलं आहे.
आणि बघा किती प्राचीन प्राचीन शिवलिंग आहेत. असा नंदी पहिल्यांदाच पाहिला आहे ज्याच्यावर एक मनुष्य म्हणजे आपण त्याचं दर्शन घेतो आहे. किती सुंदर असा नंदी होता. आणि हा शिवलिंग फार प्राचीन आणि सगळ्यात मला आवडला तो नर्मदेश्वर महादेव. छोटा एकदम, तो कोणीतरी स्थापन केला असेल छोटा नर्मदा मैयातून तो शिवलिंग आणला असेल. चला जरा इथे आश्रम आहे, या आश्रमात जाऊ, फ्रेश होऊ, मग निघू पुढं आता नर्मदे हर. वा, श्री विठ्ठल नर्मदे हर, किती सुंदर बघा. वा हा, खूप सुंदर, अतिशय सुंदर नदी लागलेली आहे. वा, इधर इधर ना. श्री विठ्ठल नर्मदे हर, नर्मदे हर. खूप सुंदर सेवा बरं का. कालच यांनी आश्रम खोलला. इथं हा आश्रय नर्मदा परिक्रमावासियांना आपल्याला मस्त मठ्ठा, ज्याला ज्याचं फराळ आहे त्यांना फराळी, म्हणजे खूप सुंदर अशी नियोजन यांनी केलेलं आहे. तर चला नर्मदे हर पुढं जाऊया आता. हर चला, फक्त त्या झेंड्यापासूनच चाललोय. 10 पावलं चाललो नाही का लगेच तिथं परत थांबवलं. तो बाबा बोलतो इथून तुम्हाला असंच आहे जरा 5-6 घरं. हां असं झालं तर मग आता आमचे दुपारच्या जेवणावर पोचणार नाही. असंच काहीतरी आम्हाला आता हे सगळं टाळून जावं लागेल. चला नर्मदे हर. बाबा जी आज बच्चे खुश हो जाएंगे. हाँ बच्चे खुश हो जाएंगे. लेकिन आज मेलोडी चॉकलेट लिया मिला आपण बघ. बऱ्याच दिवसांनी चांगला चॉकलेट भेटला इथं मेलोडी. आज तो घेतलेला आहे आपण मेलोडी. हे दोन नको देतो मेलोडी चॉकलेट देतो नर्मदे हर. एवढे दिवस मेलोडीच भेटत नव्हतं ना इकडवर ना मेलोडी. हे इकडलेच लोकल चॉकलेट भेटत होते आम्हाला. नर्मदे हर. चलो नर्मदे हर. हे छोटी लिस्टिप अच्छी लगाई लिस्टिप. नर्मदे हर. चल चला नर्मदे हर मंडळी. खूप भरपूर लहान पोरं रस्त्यानेच उभे आहेत आणि त्यांना माहिती आहे परिक्रमावासी येतात प्रसादासाठी येतात बाहेर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर बोलो. चलो नर्मदे हर. 11:30 वाजले आणि बरोबर आपल्याला हा गाव लागलेला. कुठला गाव? बावरी. बावरी लिखा है लेकिन हमने हाँ, समझा ठीक कि बावरी लिखा है. बावरी ना, बावरी गावात आलेलो आहोत. चला आता इथं आश्रम बघू. दुपारच्या भोजनासाठी इथं आश्रम दिलेला आहे. जाऊया आश्रममध्ये. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपली आजची दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे. खूप सुंदर जेवण झालं, थोडी विश्रांती झाली. आज जरा लेट निघालो कारण की आज सकाळपासून 20-22 किलोमीटर चाललो. सकाळच्या सत्रात पाहिजे तेवढं चालता येतं. आता दुपारपासून चालता येत नाही. दुपारपासून कसा 10 किलोमीटर 11-12 किलोमीटरच्या रेषेमध्ये आश्रम शोधायचा. सकाळ सोडायची नाही. सकाळी 6 वाजेपासून जो थंडावा असतो माणसाला, तो थंडावा आपल्याला चालवतो. 6, 7, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत आपण चालू शकतो कारण की वातावरण थंड असतं. आणि आतापासून इथून पुढची गरमी आताच आम्हाला कसली गरमी आहे. आणि जे आमची माणसं पुढं गेल्यात ते त्या तटावर आहेत काही. त्या तटावर ते तर आमचे ते काय त्यांचं नाव विसरलो मी. राम इंडिया म्हणून आहे. ते तर म्हणतात का एवढं पळतंय का दुपारी चालायचीच इच्छा होत नाही. म्हणजे एवढं गरमी चालू होणार आहे. त्यामुळं माझा विचार आहे वैयक्तिक का मी या महिन्यात जेवढा होईल तेवढा अमरकंटकच्या जवळपास पोचायचा प्रयत्न करणार आहे. चला बघू. माझं राणी जशी चालूयात. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. बाप रे किती रेती काढतात नर्मदा मैयातून बघा.
चला आराममध्ये हर. अरे वाह, जड़ में खूप सुंदर. जड़ में रुका है, मिट्टी निकल गई है इसकी. कितना जड आहे देखो ना. घर में मिट्टी निकल गई है इसकी पूरी. खूप खूप मुळे आहेत. आणि चला थांबलेलो याच्या खाली आम्ही. थोडी विश्रांती झालेली आहे. तर जाऊ पुढं आता नर्मदे हर. आता किनाऱ्याने जायचं. चला नहर बन के आगे निकल गई. किती रेती, बापरे. काय रेती काढतात यार मैयेमधून, खतरनाक. जय हो नर्मदा मैया, जय हो नर्मदा मैया. प्यासे को पानी, भूखे को भोजन, जय हो नर्मदा मैया. मस्त अंगणाशी रस सारवलंय. आणि हा दुकान आमचं संपलंय पाणी महाराजांचा. त्याच्यामुळं पाण्यासाठी आम्ही थांबलो. ते बाबा पाणी आणतात आपल्याला. हाँ लेके आएंगे हो, तभी खाएंगे पानी, पिएंगे पिएंगे. हा मंडळी, अतिशय सुंदर दुपार. आणि सुंदर दुपाराचा असा सुंदर असा ऊन. वा, किती आनंद आहे. मस्त आपण कुठेतरी आता परत आज असं वाटतं आता बोरवेल शोधावं लागेल, जी बोर चालू आहे. मग तिथे आपल्याला थोडासा स्नान करावं लागेल. हो, खरं आहे मंडळी. जर स्नान नाही केलं तर खूप कठीण काम होऊन जाईल. तर मला असं वाटतंय आपण स्नान करावं. हो ना, करूया. त्याच्यात काय त्याला. मस्त सूर्यनारायण भगवान एकदम डोक्यावरच आहे वरती. एका तासात तो शांत होईल थोडा. पण तोपर्यंत त्याला आपल्याला सहन करावं लागेल. त्याला स्नान करूया नर्मदे हर. घराला डायरेक्ट सरकरगुंडी बनवली बघा बारक पोरांना खेळायला. डायरेक्ट घसरगुंडी, सुंदर घसरगुंडी एकदम सुपर. अगर शेवटी आपण आपल्या पोझिशनला आज पोहोचत आहोत. म्हणजे आज आपण ठरवलेलं का दुपारून 22-20 किलोमीटर चालायचं आणि संध्याकाळी 10 ते 15 किलोमीटरच्या रेशोमध्ये काहीतरी पकडायचं. तर प्रॉपर आता आपलं 32 किलोमीटर झाले, 32 ते 33 झालेलं आहे. आणि पुढचा आश्रम आपल्याला फक्त आणि फक्त 2 किलोमीटर, 34-35 किलोमीटर झालं. आणि सूर्यनारायण भगवान हे सुद्धा व्यवस्थित आहेत, अजून वरत आहेत. जाती पण वातावरण मात्र शांत झालेलं आहे, खूप सुंदर. काय बाई तोंडात काय पकडले? मस्त नर्मदे हर. वा, इथं संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर आहे. 3च्या नंतर म्हणजे जसं 3 वाजून जातात, मग 3-4च्या नंतर तर म्हणजे एकदम शांत वातावरण होऊन जातं. खूप आनंद येतो इथं आणि खूप सुंदरता आहे बरं का इथं. म्हणजे डोळ्याने पाहावं म्हणजे असं आपल्या इथं आलो का बिल्डिंगी दिसतं, पण शेवटी आपलं ते आपलं आहे की नाही. मग ते बिल्डिंग असते ते आपली मायभूमी, ते आपली मायभूमी. ज्याचं त्याला अभिमान आहे ना, अभिमान पाहिजे. चला तर आपण बेतावूयात आश्रमामध्ये. 2 किलोमीटर आहे. बघूया आश्रम नर्मदे हर जीवनभर. सीआर 5-6 सीआर आहेत, 5-6. एक नाही दिसते ओरडत आहेत. का ओरडतात का पण डेंजर वाटतंय ओरडत आहेत. आणि त्यांना काय भेटलं असेल तर आपण पुढं जाऊया. आमच्या महाराजींना कुत्र्यांनी अडवलेलं आहे रस्त्यात. त्यांना वाटतं यांच्याकडे काहीतरी असेल. बिस्कुट चलो खा लो अभी.
आराम से चलो. श्री विठ्ठल नर्मदे हर. अतिशय सुंदर गाव आहे. हा आपण गावात पोचलेलो आहे. त्या गावाचं नाव आहे मर्दाना गावात आपण विमलेश्वर महादेव. खूप सुंदर असं तीर्थ आहे इथं, म्हणजे महादेवच आहे. बघूया तिकडंच थांबायचा प्लॅन आहे. आणि खूप सुंदर बघा गावची पोरं कशी खेळतात इथं. ग्राउंड, वडाचं झाड मोठं, अतिशय सुंदर. पहिले आपण पण असत ना आपले खतालीन काय कोणते काय काय होतं सांगा बरं ग्राउंडचं नाव. असं जुनं नाव सांगा आपापल्या गावातले जुने ग्राउंड जुने नाव. मेरे अलावा घर में कोई कुछ नहीं रखता, कोई नहीं रखता. सही बता रहा हूँ महाराज, मेरे अलावा मेरे घर में कोई कुछ नहीं रखता. कुछ नाही बाबा. विमलेश्वर महादेव राहिला तरी कुठं बाबा. अरे इतना अंदर गाव में घर देखो. अरे सुंदर, अतिशय सुंदर. नाव पण बघा तुलसी निवास, म्हणून सुंदर आहे. या मंडळी कोणाला शेण्या पाहिजेत का शेण्या. एक मंदिर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा आजचा आपला विसावा बघा किती सुंदर आहे. माँ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर वंश मंदिर मस्त एकदम सुंदर असा सनसेट झालेला आहे. सनसेट बघा. अरे वा अतिशय सुंदर. एक ही तो मंदिर मंदिर सुरुवात में ही दिखाया मैंने. पूरी वहाँ पुलिया से लेकर आणि कुछ भी नहीं है, एक ही मंदिर दिखाई दे रहा है. अतिशय सुंदर मनोरम्य हा ठिकाण आहे. विमलेश्वराचं भगवान विमलेश्वर याचं हा स्थान आहे. वरदावन मंदिर बघू. खूप छोटंसं मंदिर आहे पण खूप प्राचीन शिवलिंग आहे. जाऊन आपण पाहूयाच. पण त्या अगोदर नर्मदा मैया. अरे वा असा घाट आणि असा गाव. काय मजा येते काय. सुंदर असं आपण या गावात आलेलो आहोत. गावाचं नाव आहे मर्दाना असं नाव आहे. मर्दाना नाही, मर्दाना नाही मर्दाना आहे. मर्दाना है. हां हा नर्मदे हर. पायाचे बघा चट कसे उठल्यात. चप्पलचे पट्टे हे. चला मंडळी बघूया जेवणाचं काय आहे. मला वाटतं आज आपल्याला बनवावं लागेल. बाबा जरा म्हातारे दिसतात. आज जरा जेवण बनवायचा आनंद घेऊया. नसेल तर नाहीतर आपण चला बघूयात आश्रमात जाऊन विमलेश्वराचं दर्शन करू आणि जेवणाचं बघूया आपण. त्याला नर्मदे हर विमलेश्वर महादेव मंदिर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. अतिशय खूप सुंदर असा प्राचीन विमलेश्वर महादेव मंदिर बघा. अतिशय सुंदर आणि आपल्याला दर्शन झालेलं आहे. आपल्याला थोडंसं भोजन बनवायला जायचं आहे. जाऊयाच भोजन बनवायला. चला रोजच मी बोलतो पण तुम्हाला शुभरात्री करत नाही. तर माझ्याकडून आजच्या दिवसाची आत्ताच तुम्हाला शुभरात्री. बरं का रात्री भेटलो तर भेटेल पण काय होते रात्री परत मग ते एकदा आतून गेलो का मग ती झोपच येते. कारण की दिवसभर चाललेलो असतो मग ती झोप येऊन जाते. म्हणून मी डायरेक्ट झोपून जातो. मग ती रात्रीची गुड नाईट व्हिडिओ मला करता येत नाही तुमच्यासाठी शुभरात्रीवाली. तर त्याच्यासाठी आता तुम्हाला शुभरात्री मी करतो. जर काही प्रसंग असेल तर मी तुम्हाला नक्की भेटायला येईल. तर चला आजच्या दिवसाचा प्रवास फार गोड आणि सुंदर झालेला आहे. आज सुद्धा आपल्याला 2 शिवलिंग महत्त्वाचे बघायला भेटलेले आहेत.
एक सुबह जो दर्शन किया वो क्या था? नागेश्वर क्या था? नीलकंठ महादेव, नीलकंठ महादेव मंदिर. आणि आता हे बाबा वा विमलेश्वर महादेव. महादेव मंदिर हम इसलिए नहीं जा पाए उसका नहीं गए थे ना बाबा. कौन सा? नीलकंठ अपन जो वॉशरूम गए थे वाला. अच्छा उसमें गए थे. हाँ वो वैसे ये वाला कह रहे नाही हैं. नाही नीलकंठ वाला गए ते. आणि हे आपले विमलेश्वर महादेव मंदिर. चला दोघांचं दर्शन झालेलं आहे. या दोघांच्या दर्शनाने आजचा दिवस आपण मावळूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्रि. हम इधर लगे हैं, आप उधर गए. अरे उनके ब्लॉगर उधर चले गए, अच्छा वो भी वीडियो बनाते. ठीक है मैं डिब्बे में से ले लेता हूँ. करो 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 चूल्हा चेतन करो. आज परिक्रमा में पहले दिन मेरे साथ चूल्हा चेतन में लगे रहो. ये चारों तरफ अपना मंदिर है इधर और ये महाराज अपना चूल्हा चेतन करने में लगे हुए हैं. और कैसा लग रहा है महाराज? अरे बहुत बढ़िया महाराज जी. आनंद आ रहा है. ऐसा लगता है कि ऐसे ही दिन रोज रोज आए. ऐसे ही तो ना है ना, आनंद आता है. खुद बनाओ खुद खाओ. पहले के लोग ऐसे ही करते थे ना? चलते थे रास्ते में, मांगा, फिर एक जलाया, फिर खाया. मेरे कोई तकलीफ दे रहा है. ऐसा उंडा बनाओ. उंडा अपना उंडा बोल रहे हो. ये ऐसा लड्डू गोपाल बना के दे दो. बऱ्याच दिवसांनी आज चपाती खायला भेटते आपल्याला बाबा. चपाती तर रोज भेटते पण आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये चपटी चपाती. इथं तिखट खातोय आपण रोज. घरातून निघाल्यानंतर आज बघते फुगलेली चपाती. माऊली तुम्ही कुठून हो? औंढा नागनाथ. अरे वाह. ए देखो बाबा जी, ये हमारे महाराष्ट्र में जो ज्योतिर्लिंग है औंढा नागनाथ, वो औंढा नागनाथ से ये लोग. बाबाचा भंडारकर स्वतः भाजी बनवतात. एवढे वाकलेले आहेत तरी. बाबाजी हे बचा हुआ किधर रखने का? हाँ 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 हाँ. नहीं मैं दिखा रहा हूँ लोगों को. बाबा इतना उम्र हो गया लेकिन सेवा करते हैं. हम जवानों को शर्म आना चाहिए आपके सामने. बघा बाबाची रसोई घर. मैया करा रही. आप तो ऐसे ही बोल रहे मैया करे, लेकिन हम तो खड़े नहीं हो सकते. वही तो बोलो, आप खड़े नहीं हो सकते. उसकी कृपा है. हाँ सब मैया करा रही है. सब मैया कर रही है. जय हो नर्मदा मैया की जय. अभी खांसी खड़ा और खांसी खड़ा नहीं जानते. ये तो मैं धो लेता हूँ. और अभी दांत भी चने चबाते हैं. अरे वाह. चलो नर्मदे.